तर हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मिस कद्र यूट्यूब चॅनलवरती. तर हा ब्लॉग आहे तो म्हणजे कद्रेच्या बड्डेचा. तो हो, आकाशचा बड्डे होता आज. तर दिवसभर काय घरामध्ये होतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी म्हटलं चला थोडं पोरांना फिरवून आणूया. आता काय बड्डेचं एवढं सेलिब्रेशन नाही, पण चला मुलांची तरी मज्जा होईल ना. निघताना खूप विचार केला जाऊ की नको जाऊ, ओपन असेल की नाही गार्डन, पण गेलं तर होतं. खरं सेलिब्रेशन तर हे असं होतं, म्हणजे एवढं खुश बघताना त्याला मुलांसोबत मला खूप आनंद होतो. आणि हीच तर खरी एन्जॉयमेंट आहे. इकडे तिकडे पैसा घालवून काय फायदा आहे. खरं तर पैशाने काहीही खरीदलं जातं, पण हे जे मुमेंट्स आहेत ना ते खरंच परत कधीच आपल्या आयुष्यात रिपीट येणार नाही आहेत. पोरांचं बालपण आपल्या आयुष्यात कधीच नाही रिपीट येणार आहेत. तर त्याच्यामुळे मी जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा मी त्यांना असं बाहेर फिरायला घेऊन जाते. आणि खरं तो पण खूप एन्जॉय करतो मुलांसोबत. तर त्याचा बड्डे आहे, पण तुम्ही बघा त्याला असं आता म्हणजे किती मोठी होतात ना आपण लवकर एक तो दिवस असतो की आपण आपल्या बड्डेची वाट बघत असतो, नवीन कपड्यांची वाट बघत असतो. एक ते दिवस असतात आणि आता हा एक दिवस आहे की आपण आपल्या मुलांसाठी खूप काही स्पेशल करतो. आपला स्पेशल डे असतो पण आपण त्यांच्यासाठी करतो. तर आजही तेच झालं. तर म्हणून मी त्याला म्हटलं की चल आपण कुठेतरी बाहेर असं जाऊया. तर म्हणून आम्ही चौघं गेलेलो बाहेर एव्हर्शन गार्डनला. आणि इथे बघा तुम्ही किती ह्या लोकांची मस्ती चालू आहे. खूप 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 मस्ती करतात हे एकत्र आले की. आणि आता जायची वेळ आली आहे आमची, तरी पण ह्यांचं काय म्हणजे आटपायचंच नाही, थोडं पण नाही. त्याच्यात अजून ही जास्त आहे. म्हणजे तो जे करेल ना ते हिला करायचंच असतं. तो भिजला की हिला भिजायचं. आणि आम्ही रोकटोक करत नाही बाहेर गेल्याच्यानंतर, हे करू नको ते करू नको. एन्जॉय आहे, मुलांची लाईफ आहे आणि बालपण आहे ते जगू द्या. आपण आपल्या बालपणामध्ये किती मस्ती केली आणि किती मार खाल्ला आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही काहीसा असा हटके सेलिब्रेट केला त्याचा बड्डे ह्या वेळेला. सो त्याला गिफ्ट काय मला घेता आलं नाही, पण आम्ही केक घेऊन आलेलो. हे आम्ही आईबाबांच्या घरी 2 केक कापले. एक ताईने आणि भाऊनी त्यांनी सर्वांनी मिळून आणलेला आणि एक 2 आम्ही आणलेले, त्यातला एक घेतला. 3 आणलेले केक. तर आम्ही तिथे 2 कटिंग केले. तर ही बघा, ही काय त्यांना सोडत नाही. ही त्यांची बोलतात ना बापलेकीची जोडी आहे ती. त्याच्यानंतर आम्ही परत इकडे येऊन परत माझी बहीण वगैरे आली, माझ्या मामाच्या मुली आल्यात. त्याने आम्ही मिळून सर्वांनी मिळून परत एकदा सेलिब्रेट केलं इथे या घरी येऊनसुद्धा. सो त्याला डेफिनेटली मी सॉरी बोलले की मी तुला काही गिफ्ट नाही घेऊ शकले किंवा काही एक डेकोरेशन नाही करू शकले, त्याबद्दल सॉरी यार. पण तो खूप खुश होता त्याच्या बड्डेच्या टायमाला. ह्या वेळेला खूप वेगळं असं सेलिब्रेशन केलं आम्ही. पण खूप छान वाटलं, सॅटिस्फाय वाटलं जीवाला. कारण की असं नाही की नेहमीच काहीतरी पैसे वगैरे घालून केलं पाहिजे, पण अगदी आपण असं मनाने काही करतो किंवा आपल्या मुलांना खुश करतो ना, तर खूप जीव शांत आणि खूप समाधानी वाटतं. तरी बघा इथे माझ्या बहिणीची मुलगी पण आहे, साऊ पण आहे. तर आणि ह्या दोघी माझ्या मामाच्या मुली आहेत, पूर्वा आणि आस्था. आणि ही माझी बहीण आहे सख्खी लहान माझी पालकी. तर ती पण आलेली. मम्मी आली नाही कारण की मम्मी वगैरे झोपून गेले. तर आम्ही खूप लेट केलं बड्डे सेलिब्रेट करायला इथे, कारण की यायलाच खूप उशीर झाला. तर नंतरला मग आम्ही केक वगैरे कट करून मग नंतर मग जेवलो वगैरे. तर असा काहीसा बड्डेचा व्लॉग होता. आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.